विद्यार्थी मित्रांनो, लाईफ प्रोसेस हा जो आपण चॅप्टर सुरू केला होता, आज आपण त्याचाच पुढचा भाग डिस्कस करणार आहोत. या पार्टमध्ये आपण सेल डिव्हिजन आणि त्यातल्या त्यात फक्त मायटोसिस याच्याविषयीच आपण डिस्कशन करू. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा कोणताही असो, तो युनिसेल्युलर असेल किंवा मल्टीसेल्युलर असेल, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सेल डिव्हिजन हे होतं आणि त्याच्या मागचा उद्देशसुद्धा वेगवेगळा असतो. ठीक आहे. आता सेल डिव्हिजन म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की जर आपण एक बायोलॉजिकल सेल जर कन्सिडर केली, बायोलॉजिकल सेल ज्याच्यामध्ये एक न्यूक्लियस असेल. नाव दिस इज सपोज टू बी द न्यूक्लियस, आणि या न्यूक्लियसच्या अवतीभोवती त्या ठिकाणी सायटोप्लाझम असेल आणि या सायटोप्लाझममध्ये सेलमधले वेगवेगळे ऑर्गनेल्स असतील. ठीक आहे. आता ही एक बायोलॉजिकल सेल आहे ना. या सेलला आपण त्या ठिकाणी असं म्हणणार नाही की बाबा ही प्लांट सेल आहे किंवा ॲनिमल सेल आहे. नाव दिस इज द सायटोप्लाझम. आता सेल ऑर्गनेल्स काही मी काढत नाही, पण मात्र हा जो काही सेल आहे या सेलमध्ये डिव्हिजन होतं. डिव्हिजन होतं म्हणजे काय की ही सेल या पद्धतीमध्ये डिव्हाइड होते. म्हणजे सेलचे दोन तुकडे होणार का? नाही. हां, या ठिकाणी एक पाथवे रन केला जातो ज्याला सेल सायकल असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, जे सेल डिव्हिजन आहे त्या सेल डिव्हिजनमध्ये हे ना, जी सेल असती ती डिव्हाइड होणार थ्रू द सायटोप्लाझम अँड थ्रू द न्यूक्लियस. ठीक आहे. आता हे जे सेल डिव्हायडेशन जे होतं हे आपल्याला युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा पाहायला भेटतं आणि त्याचबरोबर मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा होतं. ठीक आहे. आता युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे सेल डिव्हिजन केल्या जातं त्याच्यामध्ये फक्त एकच उद्देश असतो, तो म्हणजे रिप्रोडक्शनचा. ठीक आहे. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये जे सेल डिव्हिजन, आता मायटोसिस आणि मियोसिस या दोन्हीही सेल डिव्हिजनला जर आपण गृहीत धरलं तर याच्यामध्ये रिप्रोडक्शन हा तर एक उद्देश आहेच, पण त्याचबरोबर त्या ठिकाणी दुसरा एक महत्त्वाचा उद्देश आहे आणि तो म्हणजे काय तर ग्रोथ. ठीक आहे. म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला ग्रोथ हा फॅक्टर त्या ठिकाणी मिळत नाही, बघायला भेटत नाही, तिथं तो वेगळा प्रकार असतो. पण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये मात्र त्या ठिकाणी ग्रोथ ही आपल्याला प्रॉपरली पाहायला भेटते. ठीक आहे. जसं की आपण सुद्धा एक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपण ग्रोथ हा प्रकार बघतो है ना. ग्रोथ होत असते आणि ग्रोथ ही त्या ठिकाणी नॉन रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, ती काही रिव्हर्स होत नाही. एकदा जर एखादा ऑर्गॅनिझम ग्रो व्हायला लागला तर तो मॅच्युरिटीकडे जातो आणि मॅच्युरिटीपासून नंतर तो त्या ठिकाणी त्याच्या लाईफ सायकलला तो पूर्ण करतो. तर एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो युनिसेल्युलर असेल तर तो सेल डिव्हिजन रिप्रोडक्शनसाठी करणार, आणि एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो मल्टीसेल्युलर असेल तो त्या ठिकाणी काय करेल की सेल डिव्हिजन हे कशासाठी करेल, त्या ठिकाणी ग्रोथ आणि रिप्रोडक्शनसाठी करेल. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये अजून काही इंटरेस्टिंग फॅक्टर्स आहेत, आपण ते त्याला डिस्कस करू. मी आता हे इरेज करतो. सेल डिव्हिजनचे आता आपण या ठिकाणी एक चार्टच्या माध्यमातून घेऊ. सेल डिव्हिजन है ना, याचे आता आपल्याला दोन प्रकार पाडायचे. ठीक आहे. दोन प्रकार म्हणजे कसे की एक आहे मायटोसिस आणि दुसरं आहे त्या ठिकाणी मियोसिस. ठीक आहे. तर आपण आता असं गृहीत धरूयाला नंबर देऊ 1 and 2. आता मायटोसिस म्हणजे काय आणि मियोसिस म्हणजे काय हा एक बेसिक त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे, आपण तो बघू पहिले. मायटोसिस हे फक्त बॉडी सेलमध्ये होतं. ठीक आहे. बॉडी सेल म्हणजे
बॉडीमध्ये कुठेही सापडणारी सेल असेल. फॉर एक्झाम्पल जर आपण प्लॅन्टचं एक्झाम्पल घेतलं तर रूट, स्टेम किंवा लीफमध्ये सापडणारी सेल, यामध्ये जी सेल डिव्हिजन होतं ते मायटॉसिस प्रकारातलं असेल. जर आपलं शरीर जर आपण गृहीत धरलं, ह्युमन बॉडी किंवा एखादी ॲनिमल बॉडी जर कन्सिडर केली, तर बॉडी सेल म्हणजे हात असेल, मसल्स असतील, बोन्स असेल, या ठिकाणी होणारं जे सेल डिव्हिजन आहे ते कसं असेल, त्या ठिकाणी मायटॉसिस प्रकारातलं असेल. ठीक आहे. आता मिओसिस म्हणजे काय? मिओसिस म्हणजे हे फक्त रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये होतं. कोणत्या सेलमध्ये होणार? हे फक्त रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये. ठीक आहे. आता रिप्रोडक्टिव्ह सेल म्हणजे कोणत्या? जर आपण प्लॅन्टला कन्सिडर केलं तर प्लॅन्टमध्ये फ्लावर हे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामधले जे अँड्रोशियम आणि गायनोशियम जे असतात ते अँड्रोशियम हा मेल गॅमेटला प्रोड्यूस करतो आणि गायनोशियम हा फिमेल गॅमेटला प्रोड्यूस करतो. ठीक आहे. आणि त्यानंतर जर आपण ॲनिमल्सला कन्सिडर केलं तर टेस्टीज आणि ओव्हरीज असे दोन त्या ठिकाणी ऑर्गन्स असतात. टेस्टीज या मेलमध्ये असतात आणि ओव्हरीज या फिमेलमध्ये. टेस्टीज हे मेल गॅमेट्स तयार करतात आणि ओव्हरीज या फिमेल गॅमेट्स तयार करतात. म्हणजे काय? तर मिओसिस इज अ रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. ठीक आहे. आता फॉर्मेशन ऑफ गॅमेट्सला त्या ठिकाणी गॅमेटोजेनेसिस असं म्हटलं जातं. त्याला काय म्हणायचं त्या ठिकाणी? गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय? द फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. म्हणजे मिओसिस हे रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये होणार आणि त्याचा उद्देश काय असेल त्या ठिकाणी? गॅमेटोजेनेसिस म्हणजेच फॉर्मेशन ऑफ गॅमेट असेल. फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. ठीक आहे. आता जर आपण मायटॉसिसचा विचार केला, काय सांगितलं मी की हे फक्त आणि फक्त बॉडी सेलमध्ये होतं आणि याच्यामागं एकच उद्देश असतो, तो म्हणजे ग्रोथ. उद्देश काय असेल त्या ठिकाणी? ग्रोथ असेल. म्हणूनच या सेलला म्हणजे मायटॉसिस या प्रकारातल्या सेल डिव्हिजनला बॉडी सेलमध्ये होत असल्यामुळे याला म्हणायचं सोमॅटिक सेल डिव्हिजन. याला काय म्हणायचं त्या ठिकाणी? सोमॅटिक सेल डिव्हिजन. ठीक आहे. आता एक सरळ काय होतं या ठिकाणी? मायटॉसिसमध्ये जी सेल डिव्हाइड होती ती सेल त्याच्यासारखी तशीच सेल ती तयार करते. लक्ष द्या मी काय सांगायला होते. ठीक आहे. म्हणजे कसं? उदाहरणार्थ जर बॉडी सेल ही डिप्लॉइड असेल, ठीक आहे, डिप्लॉइड म्हणजे काय? 2 सेट ऑफ क्रोमोसोम. ठीक आहे. तर जेव्हा ही डिव्हाइड होती म्हणजे याच्यामध्ये डिव्हिजन झालं, इथे मी फक्त डी लिहितो, डीचा अर्थ त्या ठिकाणी डिव्हिजन आहे. तर याच्यापासून तयार होणाऱ्या ज्या सेल आहेत ह्या 2च तयार होतात. सेलची संख्या किती होणार त्या ठिकाणी? 2. आणि तयार होणाऱ्या सेलसुद्धा कशा आहेत त्या ठिकाणी? डिप्लॉइड आहेत. डिप्लॉइड म्हणजे काय? 2 सेट ऑफ क्रोमोझोम्स. म्हणजे मायटॉसिस या प्रकारामध्ये जेव्हा सेल ही डिव्हाइड होती तेव्हा डिप्लॉइड सेलपासून डिप्लॉइड सेलच तयार होणार, म्हणजे 2 डिप्लॉइड सेल्स या ठिकाणी तयार होणार. ठीक आहे. आणि म्हणून मायटॉसिस या सेल डिव्हिजनमध्ये क्रोमोझोम नंबर हा बदलत नाही. क्रोमोझोम नंबर हा बदलत नाही. डिप्लॉइड सेल ही कशी राहणार त्या ठिकाणी? डिप्लॉइडच राहणार. आणि म्हणूनच या सेल डिव्हिजनला इक्वेशनल सेल डिव्हिजन सुद्धा म्हटलं जातं. इक्वेशनल सेल डिव्हिजन. ठीक आहे. आता लक्ष द्या इकडे बघा. आता मायटॉसिसबद्दल आपल्याला खूप काही माहिती झाली. काय माहिती झाली? याच्यामध्ये ही फक्त बॉडी सेलमध्ये घडून येणार, ग्रोथसाठी रिस्पॉन्सिबल असेल. या मायटॉसिसला सोमॅटिक सेल डिव्हिजन सुद्धा म्हटलं जातं, कारण की सोमॅटिक या शब्दाचा अर्थ हा बॉडी असा होतो. जेव्हा एखादी मायटॉसिसमध्ये जर एखादी बॉडी सेल जेव्हा डिव्हाइड होती है ना, तर बॉडी सेलमध्ये क्रोमोझोम त्या ठिकाणी डिप्लॉइड जर असतील समजा, तर तेच क्रोमोझोम्स आपल्याला येणाऱ्या नवीन डॉटर सेलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणजे 2 नवीन सेल्स या ठिकाणी तयार होणार आणि त्यासुद्धा डिप्लॉइडच राहतात. आणि म्हणूनच मायटॉसिस या प्रकारच्या सेल डिव्हिजनला इक्वेशनल सेल डिव्हिजन असं म्हटलं जातं. ठीक आहे. मिओसिसमध्ये, आता मिओसिस आपण सेकंड टाईप ऑफ रिप्रोडक्शन आहे, तर मिओसिसमध्ये थोडंसं वेगळ्या प्रकारचं होतं. ठीक आहे. थोडंसं वेगळ्या प्रकारचं काय होतं? तर मिओसिसमध्ये बघा काय होणार की जे डिप्लॉइड सेल आहे, ठीक आहे, बघा
आपण मिओसिसचा उद्देश काय आहे तर गॅमेटोजेनेसिस आहे. गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. ठीक आहे, म्हणजे आता समजा ही ती सेल आहे जी गॅमेट प्रोड्यूस करणार आहे. ठीक आहे, ही आयदर टेस्टिसची एखादी सेल असू शकते जर आपण ॲनिमलचा विचार केला तर, किंवा मग ओव्हरीची एखादी सेल असू शकते. ठीक आहे, आणि जर आपण प्लॅन्टचा विचार केला तर अँड्रोशियममधली किंवा मग गायनोशियममध्ये असणारी ही सेल आहे डिप्लॉइड सेल आहे. डिप्लॉइड सेट म्हणजे काय 2 सेट ऑफ क्रोमोझोम्स त्या ठिकाणी आहेत. आता इथं पण डिव्हिजन होणार, इथं पण काय होणार त्या ठिकाणी डिव्हिजन. आता इथं सेल डिव्हिजन झाल्यानंतर या एका डिप्लॉइड सेलपासून 4 हॅप्लॉइड सेल तयार होतात. म्हणजे ज्या नवीन सेल तयार झाल्या त्यामध्ये आपल्याला काय पाहायला भेटेल की डिप्लॉइड सेलपासून हॅप्लॉइड सेल्स तयार झालेल्या पाहायला भेटतील. ठीक आहे, म्हणजे इथं क्रोमोझोम नंबर हा बदलला. कसा बदलला? जी डिप्लॉइड पॅरेंटल सेल होती तिचं रूपांतर आता हॅप्लॉइड सेलमध्ये झालं, हॅप्लॉइड गॅमेट्समध्ये झालं. आता हे जे तयार झालेले सगळे जे आहेत हे गॅमेट्स आहेत. काय त्या ठिकाणी गॅमेट्स. म्हणजे आता तुम्ही इथं असं म्हणू शकता की मिओसिसमध्ये एका पॅरेंटल सेलपासून 4 काय तयार होतात गॅमेट्स तयार होतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, आता डिप्लॉइडचं रूपांतर हेप्लॉइडमध्ये झाल्यामुळे याला त्या ठिकाणी रिडक्शन डिव्हिजन सुद्धा म्हटलं जातं. याला रिडक्शनल डिव्हिजन असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, म्हणजे बघा आता आपल्याजवळ मायटोसिस आणि मिओसिसची आता खूप छान इन्फॉर्मेशन आली आणि याच्यामध्ये आपल्याला आता आपण डिफरन्ससुद्धा लिहू शकतो. ठीक आहे, मायटोसिसमध्ये हे बॉडी सेलमध्ये घडून येणार, मिओसिस हे रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये घडून येणार. ठीक आहे, याचा उद्देश त्या ठिकाणी ग्रोथ असा असतो मायटोसिसचा. मिओसिसचा उद्देश हा गॅमेटोजेनेसिस आहे. ठीक आहे, याला सोमॅटिक सेल डिव्हिजन असं म्हटलं जातं कारण की हे बॉडी सेलमध्ये होतं, ज्याच्यामध्ये काय म्हणता येईल त्याला की डिप्लॉइड सेलपासून 2 नवीन डिप्लॉइड सेल्स तयार होतात, म्हणून याला इक्वेशनल सेल डिव्हिजन असं म्हटलं जातं. मिओसिसचं काय पॅटर्न सांगितला की याच्यामध्ये जी डिप्लॉइड सेल आहे जेव्हा ती डिव्हाइड होती तेव्हा त्यापासून त्या ठिकाणी 4 हेप्लॉइड सेल्स किंवा गॅमेट्स तयार होतात आणि म्हणूनच मिओसिस या प्रकारातल्या सेल डिव्हिजनला त्या ठिकाणी रिडक्शन डिव्हिजन असं म्हटल्या जातं. ठीक आहे, लक्षात आलं. आता हा जो चार्ट आहे तुम्हाला स्पष्टपणे दिसतोय तर तुम्ही तो हा व्यवस्थित लिहून घ्या. या चार्टमध्ये तुम्हाला एक प्रश्न कव्हर होऊन जाईल, डिफरन्स बिटवीन मायटोसिस अँड मिओसिस हा प्रश्न त्या ठिकाणी कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, तर तुम्ही हा चार्ट व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यानंतर आपण याच्या पुढचा पॉईंट म्हणजेच आपण मायटोसिसबद्दल त्या ठिकाणी माहिती बघू. विद्यार्थी मित्रांनो, आता मी हे सगळं इरेज करतो. ठीक आहे, आपल्याला आता या सेल डिव्हिजनबद्दल माहिती बघायची तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मायटोसिसबद्दलच माहिती बघणार आहोत. मिओसिसची जी बी काही इन्फॉर्मेशन मी इथे लिहिलेली आहे त्याला मी इरेज करतो. ठीक आहे, ओके. आता मायटोसिसमध्ये आपल्याला एक पॉईंट ॲड करायचा आहे, तो मिओसिसला सुद्धा लागू पडेल. काय ॲड करायचं आहे की मायटोसिस सेल डिव्हिजन हे आपल्याला 2 टप्प्यामध्ये पूर्ण झालेलं पाहायला भेटतं. ठीक आहे, जसं मी अगोदर सांगितलं की जर एक बायोलॉजिकल सेल असेल तर तिला सायटोप्लाझम पण असतो आणि न्यूक्लियस पण असतं. ठीक आहे, आता होतंय काय की जेव्हा कोणती पण एक सेल जेव्हा डिव्हाइड होती त्यावेळेस ती सगळ्यात अगोदर न्यूक्लियसमधून डिव्हाइड होती. म्हणजे पहिले काय डिव्हाइड होणार? न्यूक्लियस डिव्हाइड होणार. ठीक आहे, आता म्हणजे आपण आता इथं असं म्हणू शकतो की वी आर नाऊ डिस्कसिंग अबाउट द डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. ठीक आहे, आता जेव्हा न्यूक्लियस हा डिव्हाइड होतो, ठीक आहे, न्यूक्लियस याला लॅटिन भाषेमध्ये किंवा ग्रीक भाषेमध्ये कॅरिओ हा शब्द आहे. शब्द काय त्या ठिकाणी? कॅरिओ. आणि स्प्लिटिंग म्हणजे काय? तुकडे होणे है ना, त्याला शब्द आहे बघा कायनेसिस.
काय झाला तो शब्द आता? कॅरिओकायनेसिस. ठीक आहे. आता कॅरिओकायनेसिस म्हणजे काय असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर खूप सोपं आहे. डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इज कॉल्ड कॅरिओकायनेसिस. बरोबर आहे की नाही? डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इज कॉल्ड कॅरिओकायनेसिस. म्हणजे सेल डिव्हिजनमध्ये जेव्हा न्यूक्लियस डिव्हाइड होतो त्या प्रोसेसला कॅरिओकायनेसिस असं म्हटलं जातं. आणि याच्या आपल्याला 4 फेज बघायच्या आहेत. किती फेज बघायच्या आहेत त्या ठिकाणी? 4 फेज. ओके. पहिली जी फेज आहे हिला म्हणतात प्रोफेज. काय म्हणायचं हिला? प्रोफेज. दुसरी फेज आहे मेटाफेज. ना दुसरी फेज कोणती त्या ठिकाणी? मेटाफेज. तिसरी फेज आहे एनाफेज. ठीक आहे. तिसरी फेज कोणती त्या ठिकाणी? एनाफेज. आणि चौथी जी फेज आहे तिला म्हणतात टिलोफेज. हिला काय म्हणायचं? टिलोफेज. ठीक आहे. म्हणजे आता आपण याला ए नाव देऊ. डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इज कॉल्ड एज द कॅरिओकायनेसिस अँड इट इज कम्प्लिटेड इन 4 स्टेप्स: प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टिलोफेज. प्रो, मेटा, एना अँड टिलोफेज. ओके. आता दुसरा काय प्रकार आहे तर त्या सेलमध्ये फक्त न्यूक्लियस असतो का? नाही. न्यूक्लियसच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी दुसरा पार्ट आहे, आपण ज्याला सायटोप्लाझम असं म्हणतो. बरोबर आहे की नाही? काय असेल त्या ठिकाणी? सायटोप्लाझम. सायटोप्लाझम हा फक्त सायटोप्लाझमच असतो का? नाही. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सेल ऑर्गनेल सुद्धा असतात. ठीक आहे. तर डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम है ना. ठीक आहे. डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. डिव्हिजन म्हणजे स्प्लिटिंग. स्प्लिटिंग म्हणजे काय? कायनेसिस है ना. कोणता शब्द येतो? कायनेसिस. काय कायनेसिस? तर सायटो. बरोबर आहे की नाही? म्हणजे मायटॉसिसची जी दुसरी स्टेप आहे त्या स्टेपचं नाव आहे त्या ठिकाणी सायटोकायनेसिस. ठीक आहे. म्हणजे जेव्हा एखादी सेल ही मायटॉसिस प्रकारातल्या सेल डिव्हिजनमध्ये जेव्हा डिवाइड होती त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 प्रकारचं सेल डिव्हिजन आपल्याला पाहायला मिळतं. एक म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस ज्याला कॅरिओकायनेसिस असं म्हणतात, जे 4 टप्प्यामध्ये पूर्ण होणार. आणि दुसरं म्हणजे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम, त्याला म्हणायचं सायटोकायनेसिस, ज्याची फक्त एकच स्टेप आहे, आपण ती बघू नंतर. ओके. तर आता या आपल्याला स्टेजेस त्या ठिकाणी बघायच्या. आता एकूण आपल्याला या ठिकाणी 5 स्टेज बघायच्या. 5 कशा? प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टिलोफेज. या 4 झाल्या. आणि 5वी जी स्टेज आहे त्याला सायटोकायनेसिस. ठीक आहे. तर मी याला डायरेक्ट 5 नंबर पण आपण देऊ शकतो, पण आपण ते डिस्कस करू. ओके. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला पहिली म्हणजे मायटॉसिसची जी पहिली स्टेज बघायची आहे त्याच्या अगोदर इन जनरल स्ट्रक्चर आपण एक सेलचं इन जनरल स्ट्रक्चर त्या ठिकाणी बघू. मी काढलेली ही जी सेल आहे ही सेल त्या ठिकाणी एक जनरल सेल आहे. याला तुम्ही प्लांट किंवा ॲनिमल सेल असं कन्सिडर करू नका. ठीक आहे. आता हा त्या सेलचं एक स्ट्रक्चर झालं. ओके. ज्याच्यामध्ये सेंट्रली लोकेटेड हा न्यूक्लियस असतो. आणि या न्यूक्लियसच्या अवतीभोवती काय असेल तर ते सायटोप्लाझम असतं. ठीक आहे. आता न्यूक्लियसमध्ये काय होतं? न्यूक्लियसमध्ये जी रेड मी कलरची आउटलाईन दाखवलेली आहे ती न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आणि हा जो मी डॉटेड काढलेला आहे हा झाला न्यूक्लिओलस. ठीक आहे. त्यानंतर supposed to be this is the nuclear membrane. ठीक आहे. आता या व्यतिरिक्त याच्यामध्ये हायली कॉइल्ड यासारखं एक स्ट्रक्चर दिसतं. याला आपण म्हणतो क्रोमोझोम. याला काय म्हणायचं? क्रोमोझोम्स. ठीक आहे. आता हे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे, कोणतं स्ट्रक्चर्स? न्यूक्लिअर मेम्ब्रेन, क्रोमोझोम आणि न्यूक्लिओलस. ठीक आहे. हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी न्यूक्लियस म्हणून ओळखलं जातं. हे काय झालं? न्यूक्लियस.
ठीक आहे. आता मी जसं अगोदर म्हटलं की न्यूक्लियस म्हणजे काय, तर न्यूक्लियसचा ग्रीक भाषेमध्ये अर्थ होतो कॅरिओ. ठीक आहे, जसं मराठीमध्ये आपण त्याला केंद्रक म्हणतो, तसं या न्यूक्लियसला ग्रीक भाषेमध्ये काय म्हटलं जातं, कॅरिओ म्हटलं जातं. ठीक आहे. आता जेव्हा न्यूक्लियसची स्प्लिटिंग होती किंवा न्यूक्लियसमध्ये मायटॉसिस होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं की कॅरिओकायनेसिसच्या 4 फेज आहेत, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज. तर ह्या न्यूक्लियसमध्ये होणाऱ्या बदलांना दाखवणाऱ्या त्या स्टेप्स आहेत. बदल मग कशामध्ये होणार, एकतर या न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये होणार, त्याबरोबर क्रोमोझोम्समध्ये होणार, त्याबरोबर या न्यूक्लियसमध्ये सुद्धा त्या ठिकाणी बदल होणार. ठीक आहे. आता या स्ट्रक्चरच्या व्यतिरिक्त या ठिकाणी हे जे स्ट्रक्चर आहे याला म्हणतात सेंट्रिओल्स. ठीक आहे, याला काय म्हणायचं त्या ठिकाणी, सेंट्रिओल्स. आता जे मी डॉटेड न दाखवत आहे हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन त्या ठिकाणी सायटोप्लाझमचा आहे. नाउ दिस इज व्हॉट द सायटोप्लाझम. आणि आपल्याला माहिती आहे की डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम इज कॉल्ड एज व्हॉट, सायटोकायनेसिस. त्याला काय म्हणायचं त्या ठिकाणी, सायटोकायनेसिस. ठीक आहे. म्हणजे आता ज्या चेंजेसबद्दल, ज्या मायटॉसिसबद्दल आपण त्या ठिकाणी डिस्कस करत आहेत ते या न्यूक्लियसमध्ये होणार, ज्याला आपण कॅरिओकायनेसिस असं म्हणतो, आणि दुसरं या सायटोप्लाझममध्ये होणार, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणायचं, सायटोकायनेसिस. ठीक आहे. आता याच्यामध्ये जी पहिली फेज आहे, ठीक आहे, पहिली फेज आता कोणती आहे ना, पहिली फेज प्रोफेज. नंबर दिला होता आपण, त्याला फर्स्ट नंबर दे, प्रोफेज. ठीक आहे. आता प्रोफेजमध्ये काय होतं, प्रोफेजमध्ये ही कोणती सेल येते, प्रोफेजमध्ये असणारी जी सेल आहे किंवा एंटर होणारी जी सेल आहे ही न्यूली बॉर्न सेल आहे. न्यूली बॉर्न सेल म्हणजे कशी, कारण की अगोदरचं जे सेल डिव्हिजन संपलं होतं त्या सेल डिव्हिजनपासून 2 नवीन सेल्स तयार होतात, आणि ती नवीन असणारी म्हणजे जी हलकीशी थोडीशी इमॅच्युअर असणारी जी सेल आहे ती कशामध्ये एंटर होणार, त्या ठिकाणी प्रोफेजमध्ये. ठीक आहे. आणि प्रोफेजमध्ये एंटर होणारी ही जी सेल आहे म्हणूनच ती काही प्रिमेटिव्ह कॅरेक्टर्स त्या ठिकाणी दाखवते. ठीक आहे. प्रिमेटिव्ह कॅरेक्टर्स म्हणजे कसे, याच्यामध्ये जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, आता मी डॉटेड याच्यासाठी दाखवत आहे कारण की याला एक मी शब्द वापरणार आहे, याला म्हणतात डिसॅपियर. याला काय म्हणायचं त्या ठिकाणी, डिसॅपियर है ना. आपण इथं हा पॉईंट लिहू. पहिला पॉईंट काय लिहायचा आहे आपल्याला, की पहिला बदल होणार न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये, मध्ये काय होणार तर ती डिसॅपियर होणार. काय होणार त्या ठिकाणी, डिसॅपियर. ठीक आहे. आता दुसरा बदल कशामध्ये होतो तर या क्रोमोझोममध्ये. ठीक आहे. आता क्रोमोझोम हा कसा आहे, याला पहिला शब्द आहे थिन, दुसरा शब्द आहे लॉंग, आणि तिसरा शब्द आहे हायली कॉइल्ड. ओके. म्हणजे या ठिकाणी काय असेल, क्रोमोझोम हे कसे येतं, थिन, लॉंग आणि हायली कॉइल्ड आहेत. नाउ दिस इज व्हॉट द क्रोमोझोम्स विच इज प्रेझेंट इन द प्रोफेज. ओके. आता जो क्रोमोझोम आहे हा एका सिंगल थ्रेड सारखा असतो. ठीक आहे. जसं आपण धागा जर घेतला तर तो सिंगल थ्रेड सारखा असतो, आणि म्हणून त्या क्रोमोझोम्सला, तो जो क्रोमोझोम्स आहे याला एक शब्द वापरला जातो मोनॅड म्हणून. तुम्ही शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे. शब्द कोणता आहे तो, मोनॅड. मोनॅडचा अर्थ काय होतो की क्रोमोझोम इज अ सिंगल स्ट्रक्चर, म्हणजे सिंगल थ्रेड लाईक स्ट्रक्चर. त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं, मोनॅड म्हणायचं. मोनो मीन्स सिंगल. ओके. ती गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे आता बघा, प्रोफेजमध्ये हे 2 मार्केबल चेंजेस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर अजून काय होतं, तिसरा पार्ट कोणता आहे,
हा न्यूक्लिओलसचा आहे. ठीक आहे, न्यूक्लिओलस कसा आहे या ठिकाणी, तो सुद्धा डिसअपिअरिंग आहे. लिहा इथे न्यूक्लिओलस कसा असेल तर तो डिसअपिअरिंग आहे. ओके, नाउ दिस इज व्हॉट हॅपन इन द फर्स्ट स्टेज ऑफ कॅरिओकायनेसिस अँड दॅट इज व्हॉट कॉल्ड एज द प्रोफेज. ठीक आहे, आता जिथून प्रोफेज संपती त्यापासून सेकंड फेज त्या ठिकाणी सुरू होती. कोणती सेकंड फेज आहे? प्रोफेजच्या नंतर आहे मेटाफेज. ठीक आहे, आणि मेटाफेजमध्ये सुद्धा आपल्याला या तिन्ही म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन, क्रोमोझोम आणि न्यूक्लियसमध्ये त्या ठिकाणी होणारे बदल्स त्या ठिकाणी पाहायला भेटतात. तर मी आता हे इरेज करतो आणि मग आपण लिहू की बाबा रे न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये काय होणार, क्रोमोझोममध्ये किंवा न्यूक्लियसमध्ये त्या ठिकाणी काय होणार. ओके, ओके, सेकंड फेज कोणती त्या ठिकाणी? मेटाफेज आहे. मेटाफेजमध्ये परत आपण या न्यूक्लियसचा त्या ठिकाणी ड्रॉ करू. प्रोफेज ही सगळ्यात लॉंगेस्ट फेज म्हणून कन्सिडर केल्या जाते आणि जेव्हा प्रोफेज ही पूर्ण होती तेव्हा न्यूक्लियस, क्रोमोझोम आणि न्यूक्लिओलसमध्ये खूप सारे बदल होतात. काय काय बदल होतात तर ते आपल्याला सगळे बदल या मेटाफेजमध्ये पाहायला भेटतात. ठीक आहे, आता मी एक हायपोथेटिकल न्यूक्लियस काढतो या ठिकाणी. समजा हा तो न्यूक्लियस आहे, आता सहज काढला. ओके, आता याच्यामध्ये ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन झाली जी काय म्हणता येईल त्याला डिसॅपियर होत आहे. प्रोफेजच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ही पूर्णपणे डिसॅपियर होऊन जाते. ओके, इट इज लाईक दॅट. न्यूक्लिओलस सुद्धा त्या ठिकाणी काय होणार? डिसॅपियर होणार. तर दोन्ही पॉईंट लिहू आपण या ठिकाणी. न्यूक्लिअर मेम्ब्रेन completely disappear. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं काय राहायचं आपल्याला? न्यूक्लिओलस इज also completely disappear. ठीक आहे, त्याच्यानंतर जे क्रोमोझोम्स आहेत है ना, आता त्या क्रोमोझोममध्ये काय बदल होतो आपण लिहू. प्रोफेजमध्ये जे क्रोमोझोम थीन आणि हायली कॉइल्ड असतात. कसे काढले होते मी? इट इज लाईक दॅट है ना. याच्यामध्ये काय होतं की त्या ठिकाणी कंडन्सेशन होतं. काय होतं त्या ठिकाणी? कंडन्सेशन. आणि कंडन्सेशनमुळं काय होतं की याच्यामधलं जे वॉटर आहे ते सगळं निघून जातं. नाऊ रिमूव्हल ऑफ वॉटरला आपण डिहायड्रेशन असं म्हणतो. ठीक आहे, कंडन्सेशन किंवा डिहायड्रेशनमुळं हे जे थीन क्रोमोझोम्स असतात ते थिक व्हायला सुरुवात होतात. थिक म्हणजे काय? ते त्या ठिकाणी प्युअरली हे थीन शेपडं म्हणजे थ्रेड लाईक न राहता ते याप्रमाणे थिक होतात. इट इज लाईक दॅट. ओके, मेटाफेजमध्ये हे जे क्रोमोझोम्स आहेत हे असे सेंटरला, न्यूक्लियसच्या सेंटरला येतात. ठीक आहे, आणि म्हणूनच या फेजला त्या ठिकाणी मेटाफेज असं म्हटलं जातं. बिकॉज क्रोमोझोम्स आर शिफ्ट ॲट द सेंटर ऑफ द न्यूक्लियस. ओके, त्याचबरोबर जो सेंट्रिओल्स आहे, ठीक आहे, समजा हा झाला तो सेंट्रिओल्स. ठीक आहे, हे सेंट्रिओल्स त्या ठिकाणी स्पिंडल फायबर्स तयार करतात. या प्रकारचे ते फायबर्स असतात. इट इज लाईक दॅट. म्हणजे बघा आता आपल्याला न्यूक्लियसमध्ये काय काय बदल लिहावे लागतील या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे जो क्रोमोझोम आहे इट बिकम थिक. कशामुळं? ड्यू टू कंडेन्सेशन अँड डिहायड्रेशन. बरोबर आहे.
ठीक आहे. दुसरं काय सांगितलं मी क्रोमोझोमच्या बाबतीमध्ये, हे झाले ठीक झाले. ठीक आहे. दुसरं सांगितलं की क्रोमोझोम शिफ्टेड ॲट इक्वेटोर ऑफ सेल, सेलच्या एकदम इक्वेटोरला येतात. ओके. आता हा जो सेंट्रिओल्स आहे, सेंट्रिओलचा काय पॉईंट सांगितला मी, है ना, सेंट्रिओल्समध्ये सेंट्रिओल्समध्ये काय होणार की सेंट्रिओलमध्ये त्या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर. स्पिंडल फायबर हे स्पेशल स्पिंडल प्रोटीन्सपासून तयार झालेले असतात. जर आपण याला खूपच मायक्रोस्कोप म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या मदतीनं जर बघायचा प्रयत्न केला तर त्याचा जो काही फॉर्मेशन किंवा त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते काहीसं यासारखं असतं. इट इज लाईक दॅट. ठीक आहे. म्हणून याचं नाव त्या ठिकाणी काय आहे, स्पिंडल आहे. त्याचं स्ट्रक्चर स्पिंडल शेपड असतं म्हणून याला त्या ठिकाणी स्पिंडल फायबर असं म्हणतात. त्याच्यामध्ये एक प्रकारचे प्रोटीन्स असतात आणि आता हे स्पिंडल फायबर्स त्या ठिकाणी सेंट्रिओल्सपासून तयार झाले आणि अटॅच टू, आपण इथं लिहू असं, अटॅच्ड टू क्रोमोझोम, है ना. कशाला अटॅच झाले त्या ठिकाणी, ते क्रोमोझोम्सला. बघा बरं आता मेटाफेसमध्ये काय काय झालं. सगळ्यात पहिला पॉईंट आहे ना काय आहे तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस हे डिसेपियर झाले. ती प्रोफेजच्या शेवटच्या टप्प्यामध्ये डिसेपियर होतात. ठीक आहे. प्रोफेज ही लॉंगेस्ट म्हणूनच खूप लांब चालते प्रोफेज. जर आपण खूप डिटेलमध्ये डिस्कस करायचा प्रयत्न केला तर प्रोफेजमध्ये पुन्हा दोन प्रकार म्हणजे अर्ली प्रोफेज आणि लेट प्रोफेज. लेट प्रोफेजमध्ये काय काय होतं, हे 3 पॉईंट होतात. कोणते कोणते, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसेपियर होतो, न्यूक्लिओलस डिसेपियर होतो आणि क्रोमोझोम्स त्या कंडेन्सेशन किंवा डिहायड्रेशनच्या मदतीनं ठीक होतात. मेटाफेजमध्ये हेच पॉईंट होणार. म्हणजे मेटाफेजचे हे खरं म्हणजे 2च पॉईंट आहेत. कोणते कोणते की शिफ्ट ऑफ इक्वेटोर, TOR है ना, हे TOR आहे, TOR ऑफ सेल, इक्वेटोर ऑफ द सेल आणि फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर अँड दॅट इज अटॅच टू द क्रोमोझोम. हे 2च महत्त्वाचे पॉईंट आहेत जे आपल्याला मेटाफेजमध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटतात. ठीक आहे. तर मी आता हे पुन्हा हे सगळं तुम्ही हे दिसत असेल व्यवस्थित तर लिहून घ्या आणि मी आता काय करतो की याला इरेज करतो. आपण याच्यानंतरची फेज बघू, दॅट इज व्हॉट कॉल्ड एज द ॲनाफेज. थर्ड जी फेज आहे त्या फेजचं नाव आहे ॲना. ॲनाचा ॲक्च्युअल अर्थ होतो वर. ॲना म्हणजे काय, अप, वर. ओके. आता बघा, सपोज टू बी हे ते क्रोमोझोम्स आहेत. मी अगोदरच्या फेजमध्ये त्यांना या पद्धतीमध्ये दाखवलं होतं. आता मी हीच रेष थोडीशी अशी क्रॉस दाखवते. ओके ओके. आता इथं पण मी तेच काढेल, लाईक दॅट. अजून एक काढू आपण, अजून एक काढू वाटले, 4 क्रोमोझोम्स काढू. ओके. आता हा झाला सेंट्रिओल आपला, है ना, जे सेलच्या अपोजिट पोलला त्या ठिकाणी प्रेझेंट आहे, हा ना. आता हे झाले आपले ते स्पिंडल फायबर. हे झाले आपले स्पिंडल फायबर्स. ठीक आहे. थोडं फास्ट करतो. मायक्रोस्कोप खाली हे अगदी असं दिसतं बरं काय. मायटोसिस बघणं ते इतकं सोपं आहे की तुम्ही जे ऑनियन रूट्स आहेत, ठीक आहे, त्या रूट्सला तुम्ही जर ओके गार्लिक घ्यायचं. गार्लिकला नाही का, गार्लिक म्हणजे आपला लसणाची एक पाकळी घ्यायची. त्या पाकळीला नाही का रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालायचं. काय होईल,
दुसऱ्या दिवशी सकाळी नाही का त्या लसणाच्या पाकळीला, समजा ही अशी ती लसणाची पाकळी आहे, तिला असा छानपैकी कोंब फुटतो. ठीक आहे. कोंब फुटल्यानंतर त्याचं टीप बघायचं. टीप म्हणजे काय, हा जो काही पार्ट आहे ना या रूटचा, हा ॲक्च्युली रूटचा पार्ट एक तयार होतो. तर हा नाही का, हा जो टीप आहे हा बाकीच्यापेक्षा खूप पांढरा शुभ्र असतो. मायक्रोस्कोपवर हा टीप घ्यायचा आणि स्लाईडवर, म्हणजे मायक्रोस्कोपच्या स्लाईडवर त्या ठिकाणी हा टीप घ्यायचा, कट करायचा आणि स्लाईडवर टाचणीच्या मदतीनं त्याला त्या ठिकाणी टिच करायचं है ना. प्रॅक्टिकलमध्ये आहे ते. समजा ही अशी जर टाचणी असेल तर ती टाचणी घ्यायची, तिचा हा जो भाग असतो उलटा, त्याच्या मदतीने त्याचा आपण हॅमरसारखा उपयोग करायचा है ना. आणि ते टिच केल्यानंतर याच्यामधल्या ज्या सेल्स आहेत त्या सगळ्या स्प्लिट होतात आणि स्प्लिट झाल्यानंतर आपल्याला ज्या स्टेजेस दिसायला लागतात त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली व्हिजिबल होती ही मेटाफेज. मेटाफेज फार त्याच्यामध्ये छान दिसते. ओके. तुम्ही कधी करून बघा, जेव्हा प्रॅक्टिकल्स जेव्हा तुम्ही करसाल त्यावेळेस हा आस्पेक्ट तुमचा होऊन जाईल. ठीक आहे. तर आपण परत या ॲनाफेजकडे येऊ. ॲनाफेजमध्ये आता मी जी फिगर ड्रॉ केली ही पूर्णपणे मेटाफेजची फिगर आहे. ठीक आहे. कारण की सेलच्या सेंटरमध्ये त्या ठिकाणी काय आलेले आहे, तर हे क्रोमोझोम्स आलेले आहेत, 2 सेंट्रिओल्स आहेत आणि स्पिंडल फायबर्स मी या ठिकाणी दाखवलेले आहेत. ठीक आहे. आता हा जो क्रोमोझोम्स या ठिकाणी कनेक्ट झालेला आहे, ठीक आहे, या 2 आर्म्सला याला म्हणतात सिस्टर क्रोमॅटिड. याला काय म्हणायचं, सिस्टर क्रोमॅटिड्स. ओके. हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट आहे, याला म्हणतात सेंट्रोमियर. सेंट्रोमियर हा सेंट्रिओल झाला आणि हा झाला सेंट्रोमियर. ओके. आता या ठिकाणी आता काय होतं की हे जे स्पिंडल फायबर्स आहेत हे हळूहळू कंडेन्स व्हायला सुरुवात होतात. ठीक आहे. आणि कंडेन्स झाल्यामुळं काय होतं की ते या सिस्टर क्रोमॅटिड्सला अपोजिट डायरेक्शनकडे ओढतात. ठीक आहे. ओढल्यामुळं काय होतं की हे जे काही सेंट्रोमियर्स आहे तिथनं हा जो क्रोमोझोम आहे हा तुटायला सुरुवात होते. तो तुटतो सुद्धा. ठीक आहे. तो कुठून तुटला, तो सेंट्रोमियरपासून. इट इज लाईक दॅट. Okay, then this chromosomes is now completely, these sister chromatids are now separated from each other due to the condensation of the spindle fiber. Okay, याचं काय नाव आहे तर स्पिंडल फायबर्स. मग आता काय होणार की हे सिस्टर क्रोमॅटिड्स एकमेकापासून दूर जाणार. दूर जाणार म्हणजे काय की दे आर shifted at opposite direction toward the respective centrioles. त्या सेंट्रिओल्सकडे हे शिफ्ट व्हायला लागतात. ठीक आहे. आणि म्हणूनच त्याची ही जी शिफ्टिंग आहे हे क्रोमोझोम्स असे वर ओढल्यामुळे याच प्रोसेसला किंवा या स्टेप्सला त्या ठिकाणी ॲनाफेज असं म्हटलं जातं. जसं मी तुम्हाला सांगितलं, ॲनाचा अर्थ काय होतो तर त्याचा अर्थ होतो अप. अप म्हणजे काय, वर. आपण आता हे पॉईंट्स लिहू. ठीक आहे. काय काय सांगितलं त्याच्यामध्ये की हां, पहिला पॉईंट आपल्याला लिहिता येईल, स्पिंडल फायबर कंडेन्स्ड. आणि देअरफॉर व्हॉट हॅपन, देअरफॉर द आर्म ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स, आर्म ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स आर ब्रेक. त्याच्यानंतर काय होतं की दे आर शिफ्टेड टुवर्ड्स अपोजिट पोल. है ना, कोणाकडे जातात ते अपोजिट पोलकडे शिफ्ट होतात.
लक्षात आलं? ठीक आहे. आता आपण याच्या तिसऱ्या स्टेपकडे जाऊ, जिचं नाव आहे टिलोफेज. ठीक आहे. तर मी परत इरेज करतो आणि इरेज केल्यानंतर आपण त्या ठिकाणी शेवटची कॅरिओकायनेसिसची फेज बघू. त्याला काय म्हणतात त्या ठिकाणी? टिलोफेज. आता फोर्थ फेज आहे टिलोफेज. ठीक आहे. मेटाफेजमध्ये जसं आपण बघितलं की जे क्रोमोझोम्स असतात, सिस्टर क्रोमॅटिड्स, दे आर शिफ्टेड टुवर्ड्स द अपोजिट पोल. ओके. आता या क्रोमोझोममध्ये काय होतं, आता हे सेंट्रिओल्स मी परत काढतो या ठिकाणी. क्रोमोझोम्समध्ये काय होतं की इथं हायड्रेशन व्हायला सुरुवात होती. ठीक आहे. म्हणजे आता आपण पहिला जो बदल होतो तो क्रोमोझोममध्ये होतो. तर याच्यामध्ये पहिला बदल काय होणार, तर हायड्रेशन होणार. ठीक आहे. आता हायड्रेशनमुळं काय होतं, हायड्रेशनमुळं जे थिक क्रोमोझोम्स आहेत ते थिन व्हायला सुरुवात होतात. ठीक आहे. आणि म्हणून या सेंट्रिओल्सच्या जवळ त्या ठिकाणी असा हायली कॉइल्ड त्या ठिकाणी काय तयार होतो, तर क्रोमोझोम्स त्या ठिकाणी तयार व्हायला सुरुवात होतात. इट इज लाईक दॅट. ओके. आता जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन त्या ठिकाणी डिसॲपियर झालेली होती ती पुन्हा रिॲपियर होती. काय होणार त्या ठिकाणी? रिॲपियर. आणि जो न्यूक्लिओलस आहे तो सुद्धा त्या ठिकाणी रिॲपियर व्हायला सुरुवात होऊन जाते. नाउ दिस इज द सपोज टू बी द न्यूक्लिओलस. ठीक आहे. म्हणजे बघा क्रोमोझोम्समध्ये काय झालं, तर हायड्रेशन झालं म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर झालं. त्याच्यामुळं काय जाणार की काय होणार, क्रोमोझोम बिकम थिन अँड हायली कॉइल्ड है ना. त्याच्यामध्ये खूप सारी कॉइलिंग्स त्या ठिकाणी होती. दुसरं काय झालेले की न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि तो काय पार्ट आहे, न्यूक्लिओलस आहे ना. न्यूक्लिओलस हे दोन्हीही झाले रिॲपियर. ओके. नाउ दिस इज व्हॉट द टिलोफेज. याला काय म्हणायचं त्या ठिकाणी? टिलोफेज म्हणायचं. आता टिलोफेजच्या नंतरची शेवटची जी फेज आहे तिला त्या ठिकाणी म्हणतात सायटोकायनेसिस. आता मी इथेच लिहितो. 5th नंबरची फेज आहे सायटोकायनेसिस. ठीक आहे. आता सायटोकायनेसिसमध्ये काय होतं की हा जो तयार झालेला जो न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसच्या भोवती त्या ठिकाणी वॉल फॉर्मेशन व्हायला सुरुवात होती. इट इज लाईक दॅट. प्लॅन्ट सेल असेल तर इथं सेल वॉल तयार होणार है ना. तर आता इथं काय तयार झालं, वॉल फॉर्मेशन झालं. ओके. तर आपण इथं पहिला पॉईंट लिहू शकतो की सायटोकायनेसिस म्हणजे आपल्याला माहिती आहे की डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. तर इथं पहिलं काय होणार, जी सेल वॉल आहे, फॉर्मेशन ऑफ सेल वॉल. प्लांट सेलमध्ये सेल वॉल फॉर्मेशन होतं, ॲनिमल सेलमध्ये सेल प्लेटचं फॉर्मेशन होतं. तो थोडासा वेगळा कन्सेप्ट आहे. ठीक आहे. आता होतंय काय की ही जी सेल वॉल आहे, हे सायटोप्लाझम जे आहे हा इथनंच त्या ठिकाणी तो कन्स्ट्रिक्ट व्हायला सुरुवात होतो. ओके. आणि होतंय काय की त्याच्यामुळे इट इज लाईक दॅट. ओके. आणि असं करत करत ह्या ज्या दोन सेल्स आहेत ह्या सेल्स काय झाल्या आता एकमेकापासून वेगळ्या झाल्या. म्हणजे सायटोकायनेसिसमध्ये सेल वॉल फॉर्मेशन होणार, त्याबरोबर स्प्लिटिंग ऑफ सायटोप्लाझम, त्याच्यानंतर अँड सेल ऑर्गनेल. आपण सेल ऑर्गनेल सुद्धा टाकू शकतो या ठिकाणी, सेल ऑर्गनेल्स. आणि काय झालं की फॉर्मेशन ऑफ न्यू सेल.
म्हणजे बर्थ ऑफ न्यू सेल. ठीक आहे. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. आता ही जी तयार झालेली सेल आहे ही सायटोकायनेसिसमध्ये तयार झालेली सेल आहे. नाऊ दिस सेल इज एंटर इन टू द प्रोफेज. हां, लक्षात राहिलं. आता हे कशामध्ये एंटर होणार? प्रोफेजमध्ये. आणि ही जी सेल सायकल आहे ही सेल सायकल याच पद्धतीमध्ये त्या ठिकाणी रन करणार. ठीक आहे, लक्षात आलं? ओके. काही जरा डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण त्याच्यामध्ये त्या क्युरी सॉल्व करू. ठीक आहे. गुगल क्लासरूमचा मी कोड त्या ठिकाणी दिलेला आहे. जर तुम्हाला काही डाऊट आणि डिफिकल्टी असतील तर तुम्ही गुगल क्लासरूममध्ये सुद्धा जॉईन व्हा. ठीक आहे. त्यानंतर सायन्स आणि टेक्नॉलॉजी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या 10वीच्या बाकीच्या मित्रांनासुद्धा याला सबस्क्राईब करायला सांगा. याच्यामध्ये आपण दोन्हीही पेपरचे टॉपिक्स हे 1 बाय 1 त्या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे. आता आपला जुलै महिना स्टार्ट झालेला आहे आणि आपण आता जो फर्स्ट सेकंड पेपरचा जो सेकंड चॅप्टर आहे तिथून आपण लाईफ प्रोसेसमध्ये तिथून सुरू केलेलं आहे. तर त्याच्यानंतर आता याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जसं आपण मायटोसिस बघितलं तसंच आपल्याला मिओसिस त्या ठिकाणी बघायचं आहे. पण त्या व्हिडिओमध्ये मी मायटोसिसचं परत हे रिव्हिजन त्या ठिकाणी घेईन, क्विक रिव्हिजन घेणार आणि त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी मिओसिस हे बघू. ठीक आहे. जे 10वीचे व्हिडिओज आहेत हे मोस्टली त्या ठिकाणी ट्यूजडे म्हणजे मंगळवारी आणि फ्रायडे म्हणजे शुक्रवारी त्या ठिकाणी अपलोड होतील. ठीक आहे. तर तुम्हाला आता येणाऱ्या शुक्रवारी त्या ठिकाणी काय मिळेल तर या चॅप्टरचा पुढचा पार्ट मिळेल ज्याला आपण मिओसिस म्हणतो. ठीक आहे, लक्षात राहील. त्याच्यानंतर असाइनमेंट्स आहेत किंवा क्वेश्चन पेपर आहेत तर तुम्ही गुगल क्लासरूमला जर जॉईन केलं तर तुमच्या त्या गोष्टी पण त्या ठिकाणी सुरू होतील. तुम्ही जर असाइनमेंट त्या ठिकाणी अपलोड केल्या तर तुम्हाला सहजपणे त्या ठिकाणी त्याच्यापासून बेनिफिट मिळायला सुरुवात होईल. ओके, धन्यवाद. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि छानपैकी अभ्यास करत राहा.